विधिमंडळात मराठा आरक्षणावरची चर्चा आजही सुरू असेल। 100 आमदारांची चर्चेसाठी नावं ही चर्चा होत असताना मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांचीही शक्यता। छगन भुजबळांना दंगली घडवायच्यात, त्यांचं वय झालंय त्यामुळे ते काहीही बरळतात। मनोज जरांगेंची मंत्री भुजबळांवरती टीका। चौथ्या टप्प्यातील दौऱ्याच्या समारोप प्रसंगी जरांगे माजलगावमध्ये बोलत होते। मराठा ओबीसी वाद हे भाजपचं पाप, नाना पटोलेंची टीका। तर आणखी किती शेतकरी आत्महत्या सरकारला हव्यात, पटोलेंचा सवाल। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रेंच्या नियुक्तीला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध। शुक्रे यांची नियुक्ती पारदर्शक नाही, नियुक्तीविरोधात कोर्टात जाणार, सदावर्तेंचं वक्तव्य। मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळावा याबाबतीत सर्वांचे एकमत आहे। तो न्याय राज्य सरकारनं कशा पद्धतीने द्यावा हे काल काँग्रेस नेत्यांनी सभागृहात मांडलं, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एक सांगतात, फडणवीस दुसरं सांगतात, केसरकर भुजबळ विखे वेगवेगळं सांगतात। यांच्यातला गोंधळ मिटवायला हवा, रोहित पवार यांची आरक्षणावरनं टीका। गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर टीका। रोहित पवारांना सल्ला देणारा बेअक्कल, संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून रोहित पवार स्टंट करतायत। त्यांनी स्वतः कधी संघर्ष बघितलाय का? पडळकरांचे रोहित पवारांना सवाल। ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज विशेष बैठक। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंसह काही लोकप्रतिनिधी आमंत्रित। दुधाच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी नेत्यांसोबत बैठक। सदाभाऊ खोत यांच्यासह महत्त्वाचे शेतकरी नेते हजर असतील। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित भरीव मदत करायला हवी। द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय, सरकारकडे शेतकरी आस लावून बसलाय, बाळासाहेब थोरात यांची मागणी। शासन इंद्रायणी नदीबाबत सकारात्मक पावलं उचलणार, इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार असल्याची उदय सामंत यांची माहिती। अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या पत्रावर सही केली, मात्र पत्र दुसऱ्याच कारणासाठी वापरलं गेलं, हा चोरीचा प्रकार। रोहित पवारांचा अजित पवारांवरती गंभीर आरोप। हिवाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी विधिमंडळावरती 10 मोर्चे धडकणार, संगणक परिचालक आणि लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा लक्षणीय ठरण्याची शक्यता। माजी मंत्री नवाब मलिक विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत। प्रकृती ठीक नसल्यानं डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला। बारसूमधील माती परीक्षणावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल, ते गुन्हे अद्याप मागे घेतले गेलेले नाहीत। गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत यासाठी ठाकरे गटाचे सर्व आमदार गृहमंत्री फडणवीसांना भेटून पत्र देणार। बारसू येथील रिफायनरीला आणखी 2 गावांचा विरोध। रिफायनरीसाठी लागणारं क्रूड ऑइल टर्मिनल उभारल्या जाणाऱ्या गावांचा रिफायनरी विरोधकांना पाठिंबा। विदर्भातील आमदारांच्या लक्षवेधी सूचना घेतल्या जात नाहीत, त्यामुळे लक्षवेधीच्या माध्यमातून विदर्भातल्या प्रश्नांना न्याय देता येत नसल्याचा काँग्रेस आमदार अभिजित वंजारींचा आरोप। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल। अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू होणार, तर शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोनही गटाच्या संमतीने रद्द। शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा 20 तारखेपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न, राहुल नार्वेकरांची माहिती। जुन्या पेन्शन प्रकरणी मुख्यमंत्र्यांची अर्थमंत्र्यांसोबत बैठक, अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचीही हजेरी। जुन्या पेन्शनबाबत केंद्रीय समितीचा निर्णय लवकरच येईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कर्मचारी युनियन्सनं संप करू नये, फडणवीसांचं आवाहन। जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक, विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार, अर्थमंत्री अजित पवारांचं आश्वासन। दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर। मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांसह नाशिक जळगावचाही समावेश। सतरा पोलीस वसाहतींचा पुनर्विकास म्हाडा करणार, पोलिसांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकासाचा अनेक वर्ष रेंगाळलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची शक्यता। एबीपी माझाचा इम्पॅक्ट वाहन चालकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी
वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित। एबीपी माझानं केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर वाहतूक पोलीस कर्मचारी संग्राम पवारचं निलंबन। प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांकडनं जनतेला लुटण्याचं काम सुरू आहे। रवींद्र धंगेकरांची एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनवरती प्रतिक्रिया। किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवरती दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी। महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारावरनं सोमय्यांकडनं कोर्टात याचिका। पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश। अजून 8 नगरसेवक प्रवेश करणार असल्याची माहिती। केंद्राकडनं राज्यातील पुणे आणि नाशिक या विमानतळाचा केंद्रीय कृषी उडान योजना 2.0 अंतर्गत समावेश। शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश आणि विदेशातली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राचा निर्णय। एमएमआरडीएचा ठाण्यावरती निधी वर्षाव। 1300 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांना एमएमआरडीएची मंजुरी। केंद्र सरकारकडनं वाढवण बंदराच्या उभारणीच्या हालचाली सुरू, मात्र याविरोधात स्थानिक आक्रमक। नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावरती स्थानिक धडकणार। गेल्या 40 वर्षात मराठा आरक्षणात खोडा कुणी घातला अशा आशयाचे बॅनर्स पोलिसांनी हटवले। चेंबूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे बॅनर लावले गेले होते। विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा, लेखापरीक्षण अहवालातला निष्कर्ष। मात्र लाडू प्रसादाबाबत सादर केलेला अहवाल 2021 ते 22 दरम्यानचा, तेव्हा कंत्राटदार लाडू बनवत होते। मात्र सध्या लाडू मंदिर समितीकडनं बनवले जातात। मंदिर समितीचं स्पष्टीकरण। धुळ्यामधल्या तापमानात घट। धुळे शहराचं तापमान 11 अंश सेल्सिअसवर। ठाण्यातल्या भाजी मार्केटमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली। आवक घटल्यामुळे पालेभाज्यांचे दर कमी। नंदुरबारमध्ये पपईच्या दरात घसरण। 2 दिवसात व्यापाऱ्यांनी दुप्पट दर कमी केल्यामुळे शेतकरी अडचणीत। व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी आंदोलन करणार। मुंबईतल्या वातावरणातला गारवा वाढला। मुंबईतील तापमानात आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर विधानसभेत प्रश्न। प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढले असल्याची सरकारची कबुली। देशातल्या इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कर्करोगग्रस्त रुग्णसंख्या वाढली। 2023 सालात 1,21,717 नागरिकांना कॅन्सरची लागण। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पोलीस आणि डॉक्टरांची चौकशी करा। संजीव ठाकूरला अटक झाली पाहिजे। तसंच संजीव ठाकूरला कोणत्या मंत्र्यांचे फोन येत होते याची चौकशी करण्याची रवींद्र धंगेकरांची मागणी। नाशिक ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील आणि त्याच्या 3 साथीदारांची पोलिसांकडून चौकशी। ड्रग रॅकेट संदर्भात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। पुणे शहरात रात्री 1:30 वाजल्यानंतरही पार्टी सुरू ठेवणाऱ्या 10 नामांकित हॉटेल्सवरती कारवाई। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसंच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवरती राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। ओडिसाच्या जंगलामध्ये गांजाची शेती करणाऱ्या दोघांना अटक। दोघे मुंबई आणि आसपासच्या परिसरात गांजा पुरवठा करायचे। चंपाषष्ठीनिमित्त आजपासून जेजुरी गडावरती षड्रात्र उत्सवाची सुरुवात। या निमित्तानं जेजुरीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याची मंदिर देवस्थानची माहिती। म्हाडाच्या लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा। घरासाठी उर्वरित रक्कम भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 69व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरुवात। 13 ते 17 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलात संगीत मैफल रंगेल। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात बिबट्याचं दर्शन। वन खात्याच्या टीमकडनं बिबट्याचा शोध सुरू। IIT टेकफेस्टच्या व्याख्यानमालेत इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ संवाद साधणार। यंदा हा महोत्सव 27, 28 आणि 29 डिसेंबरला रंगेल। प्रख्यात अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन। हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालंय। बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगानं त्रस्त होते। रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू। महानुभाव आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक, साहित्यिक
पुरुषोत्तम करंजेकर यांचं निधन. 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आरबीआयचा केंद्र सरकारला सावधानतेचा इशारा. ही योजना लागू करण्याबाबत आश्वासनं देऊ नका, त्यामुळे तिजोरीवरती पडणारा भार राज्यांना परवडणारा नाही, असं आरबीआयनं म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.